नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थिअरी अँड MCQ क्वेश्चन्स ऑफ एनर्जी ऑफ पार्टिकल इन बॉक्स अँड इट्स डिजनरसी पाहणार आहोत. तर एनर्जी इक्वेशन आहे पार्टिकल इन बॉक्स साठी E इज इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन 8 ma स्क्वेअर. ठीक आहे, वेअर n इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर और लेवल ऑफ एनर्जी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी n इज इक्वल टू 1 असणार आहे ग्राउंड स्टेटसाठी. ग्राउंड स्टेटसाठी n इज इक्वल टू 2 असणार आहे. फर्स्ट एक्साइटेड स्टेटसाठी n इज इक्वल टू 3 असणार आहे. सेकंड एक्साइटेड स्टेटसाठी n इज इक्वल टू 4 असणार आहे. थर्ड एक्साइटेड स्टेटसाठी. ठीक आहे, h हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे, m हे मास ऑफ द पार्टिकल आहे आणि a इज द बॉक्स लेंथ आहे. कधी कधी बॉक्स लेंथ a ने पण इंडिकेट करतात किंवा l ने पण इंडिकेट केली जाते. ठीक आहे, तर आता हे जे एनर्जी इक्वेशन आहे, आपण या एनर्जी इक्वेशन वरून डिजनरसी फाइंड आउट करणार आहे. फॉर 1D बॉक्स, पार्टिकल इन 1D बॉक्स, पार्टिकल इन 2D बॉक्स, पार्टिकल इन 3D बॉक्स साठी. ठीक आहे, सेपरेटली आपण एनर्जी फाइंड आउट करणार आहे त्यांच्या. आणि डिजनरसी म्हणजे नंबर ऑफ एनर्जी लेवल्स हॅव्हिंग सेम एनर्जी. ओके, तर आपण सुरुवातीला पार्टिकल इन 1D बॉक्स साठी पाहणार आहे. फॉर पार्टिकल इन 1D बॉक्स साठी 1D box, that is its dimension is only 1. 1D box, that is it. हे असं पण म्हटलं जातं कधी कधी क्वेश्चन मध्ये की बॉक्स पार्टिकल अलॉंग द लाईन, म्हणजे अलॉंग द लाईन म्हणजे एकच डायमेन्शन आहे त्याला. फॉर एक्झाम्पल दिस ओनली एक्स डायरेक्शन, इट हॅज ओनली एक्स डायरेक्शन. हे असे दोन वर्ड्स यूज केले जातात. कधी 1D बॉक्स और अलॉंग द लाईन सुद्धा यूज केले जातं. ठीक आहे, तर त्यासाठी आपण इक्वेशन पाहणार आहे. एनर्जी इज इक्वल टू nx स्क्वेअर अपॉन h स्क्वेअर अपॉन 8 ma स्क्वेअर, n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन 8 ma स्क्वेअर. ठीक आहे, आता या ठिकाणी nx ची व्हॅल्यू डिफरंट पुट करत जायची डिफरंट एनर्जी लेवलसाठी. फॉर एक्झाम्पल ग्राउंड स्टेट आहे, E1 एनर्जी लेवल साठी nx ची व्हॅल्यू ही 1 असेल. ठीक आहे, तर त्यावर 1 व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन येईल आपलं h स्क्वेअर अपॉन 8 ma स्क्वेअर. ठीक आहे, फॉर n इज इक्वल टू 1 साठी. सिमिलरली फॉर n इज इक्वल टू 2 साठी E2 इज इक्वल टू n इज इक्वल टू 2 पुट केल्यानंतर येईल 4h स्क्वेअर अपॉन 8 ma स्क्वेअर. ओके, हियर n इज 2. आता ही ग्राउंड स्टेट आहे आपली, ही फर्स्ट एक्साइटेड स्टेट आहे. ठीक आहे, देन दिस इज सेकंड एक्साइटेड स्टेट. Second excited, its name is second excited state, but its value of n is 3. Okay, E3 is equal to 9h square upon 8 ma square. ओके, अशा पद्धतीने तुम्ही एनर्जीज फाइंड आउट करायच्या आहेत. आता या झाल्या एनर्जी. आता आपल्याला पार्टिकल इन 1D बॉक्स और अलॉंग द लाईन साठी डिजनरसी कशी फाइंड आउट करतात ते पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण E3 साठी डिजनरसी कॅल्क्युलेट करू. फॉर E3 साठी एनर्जी इक्वेशन आहे 9h स्क्वेअर अपॉन 8 ma स्क्वेअर. 9h स्क्वेअर अपॉन 8 ma स्क्वेअर. आता या ठिकाणी डिजनरसी फाइंड आउट करण्यासाठी 9 येण्यासाठी या ठिकाणी कोणती व्हॅल्यू पुट करावी लागेल, अशा किती व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्या ठिकाणी 9 येईल. तर आपल्याकडे एकच आन्सर आहे या ठिकाणी. आपण 3 ही एकच अशी व्हॅल्यू आहे की ती पुट केल्यानंतर त्या ठिकाणी 9 आन्सर येईल. म्हणून या स्टेटची डिजनरसी आहे 1. तर डिजनरसी 1 असेल तर तिला नॉन डिजनरेट स्टेट म्हणतात. नॉन डिजनरेट स्टेट. आता डिजनरेसी म्हणजे काय? नंबर ऑफ लेवल्स हॅव्हिंग द सेम एनर्जी. अशा किती लेवल्स आहेत की ज्यांची एनर्जी सेम आहे, ती झाली डिजनरेसी. आता या ठिकाणी किती लेवल असे आहेत की ज्यांची एनर्जी 9h स्क्वेअर अपॉन 8 ma स्क्वेअर आहे. या ठिकाणी एकच एनर्जी लेवल अशी आहे की ज्याची एनर्जी 9h स्क्वेअर अपॉन 8 ma स्क्वेअर आहे. म्हणून ही स्टेट आहे सिंगली
डिजनरेट किंवा नॉन डिजनरेट असं म्हणतात त्याला. ठीक आहे. फॉर पार्टिकल इन 1D बॉक्स किंवा अलॉंग द लाईनसाठी प्रत्येक लेवल ही नॉन डिजनरेट असते किंवा सिंगली डिजनरेट असते. ओके, हे झालं पार्टिकल इन 1D बॉक्स साठी. ठीक आहे, आता आपण पार्टिकल इन 2D बॉक्स साठी इक्वेशन पाहूया. फॉर पार्टिकल इन 2D बॉक्स साठी इक्वेशन आहे आपलं सिमिलर इक्वेशन यूज करायचं आहे, फक्त आता या ठिकाणी व्हेरिएबल्स वाढतील आपले. फॉर एक्झाम्पल पार्टिकल इन 2D बॉक्स साठी इक्वेशन आहे, किंवा याला 2D बॉक्स म्हणतात किंवा पार्टिकल इन रेक्टँग्युलर बॉक्स असे दोन नोटेशन यूज केले जातात, रेक्टँग्युलर बॉक्स और स्क्वेअर बॉक्स. असे कोणताही वर्ड तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो. कन्फ्युजन करण्यासाठी अदर वर्ड, सिमिलर मिनिंग असलेले अदर वर्ड यूज केले जातात. ठीक आहे, त्याचं एनर्जी इक्वेशन आहे E इज इक्वल टू, आता दोन व्हेरिएबल असणार आहेत आपल्याकडे, यांचे nx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर इंटू h स्क्वेअर अपॉन 8ma स्क्वेअर. ठीक आहे, आपण डायग्रामच्या सहाय्याने समजून घेऊया ते कसं आहे. फॉर एक्झाम्पल हा स्क्वेअर बॉक्स आहे, या ठिकाणी याची लेंथ a आहे, ही पण a आहे. जर या दोनही लेंथ सिमिलर असतील तर आपण हे इक्वेशन लिहू शकतो. ठीक आहे, जर या डिफरंट असतील, फॉर एक्झाम्पल दिस इज a अँड दिस इज b, ओके, तर आपण काय करू शकतो, एनर्जी इक्वेशन कसं येईल, nx स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन 8ma स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन 8mb स्क्वेअर असं इक्वेशन येईल. ठीक आहे, ए आणि बी जर डिफरंट असतील तर असं येईल, आणि ए आणि बी हे सिमिलर असतील तर हे फर्स्ट इक्वेशन. जनरली हे फर्स्ट केस कन्सिडर केली जाते मल्टिपल चॉईस एक्झामसाठी, कधी कधी सेकंड केस पण कन्सिडर केली जाऊ शकते. ठीक आहे, तर आपण आता त्याच्या एनर्जी लेवल्स पाहूया. ठीक आहे, फॉर पार्टिकल इन 2D बॉक्स साठी या ठिकाणी मी इक्वेशन लिहितो. पार्टिकल इन 2D बॉक्स साठी E इज इक्वल टू, आपण फर्स्ट केस कन्सिडर करूया, nx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर इंटू h स्क्वेअर ऑन 8ma स्क्वेअर. ठीक आहे, फॉर n इज इक्वल टू 1 साठी n इज इक्वल टू फर्स्ट लेवल साठी E1. आता n इज इक्वल टू 1 म्हणू शकत नाही आपण, nx किंवा ny म्हणावे लागेल. ठीक आहे, फॉर nx is equal to 1 and ny is equal to 1, both 1 कन्सिडर केले ग्राउंड स्टेट साठी, तर आपलं इक्वेशन येईल 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर दॅट इज 2h स्क्वेअर अपॉन 8ma स्क्वेअर येईल. ठीक आहे, नेक्स्ट E2 साठी काय येईल, E2 साठी nx इज इक्वल टू आपण 1 कन्सिडर करू शकतो अँड ny इज इक्वल टू 2 कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, यासाठी इक्वेशन येईल 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर दॅट इज 4 प्लस 1 5 दॅट इज येईल 5h स्क्वेअर अपॉन 8ma स्क्वेअर. ठीक आहे, नेक्स्ट स्टेट साठी E3 साठी येईल nx इज इक्वल टू 2 अँड ny इज इक्वल टू 2. ठीक आहे, यासाठी एनर्जी काय येईल 4 प्लस 4 8h स्क्वेअर अपॉन 8ma स्क्वेअर. ओके, नेक्स्ट E4 साठी इक्वेशन येईल आपलं, E4 साठी nx इज इक्वल टू आपण 1 कन्सिडर करू शकतो अँड ny इज इक्वल टू 3. तर इक्वेशन येईल 3 चा स्क्वेअर 9 प्लस 1 10 इज इक्वल टू 10h स्क्वेअर अपॉन 8ma स्क्वेअर. ठीक आहे, अशा पद्धतीने या एनर्जी झाल्या आपल्या. ठीक आहे, तर आता आपल्याला याची डिजनरसी फाइंड आउट करायची आहे. डिजनरसी फाइंड आउट करण्यासाठी आपण या एनर्जी लेवल्सला नाव काय ते पाहू. ही फर्स्ट एनर्जी लेवल आहे, ही ग्राउंड स्टेट आहे. सेकंड एनर्जी लेवल ही फर्स्ट एक्साइटेड स्टेट, थर्ड इज सेकंड एक्साइटेड स्टेट,
अँड फोर्थ इज थर्ड एक्सायटेड स्टेट. ठीक आहे. आता आपल्याला डिजनरेसी पाहिजे आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण लास्ट स्टेटची डिजनरेसी पाहूया. 10h² आपण 8mh². आता या ठिकाणी 10 येण्यासाठी तुम्ही nx ची व्हॅल्यू काय घेऊ शकता आणि ny ची व्हॅल्यू काय घेऊ शकता. ठीक आहे. अशा किती व्हॅल्यू घेऊ शकता तुम्ही. nx ची 10 येण्यासाठी काय घेऊ शकता. nx ची 1, ny ची 3, nx ची 3, ny ची 1. ठीक आहे. अशा दोनच व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. ओके. देअरफॉर इट्स डिजनरेसी इज 2. अशा दोन व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. दोन प्रकारे म्हणजे इट इज डबली डिजनरेट. इट इज डबली डिजनरेट. ठीक आहे. सिमिलरली यासाठी 8h² आपण 8mh² साठी यासाठी तुम्ही nx ची व्हॅल्यू 2 अँड ny ची व्हॅल्यू सुद्धा 2 घेऊ शकता. म्हणजे हे जरी तुम्ही चेंज केले, हा 2 इकडे आणि हा 2 इकडे, तरी ते सिमिलरच राहील. म्हणजे ही स्टेट ही सिंगली डिजनरेट आहे. सिंगली डिजनरेट और नॉन डिजनरेट आहे. ठीक आहे. नेक्स्ट फॉर 5h² अपॉन 8mh² साठी या ठिकाणी nx ची व्हॅल्यू 1, ny ची व्हॅल्यू 2 अँड nx ची व्हॅल्यू 2 अँड ny ची व्हॅल्यू 1 असे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे ही स्टेट डबली डिजनरेट आहे. दोन प्रकारे तुम्ही व्हॅल्यूज घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट फॉर 2h² अपॉन 8mh² साठी nx ची व्हॅल्यू 1 अँड ny ची व्हॅल्यू 2 1. Therefore it is सिंगली डिजनरेट और नॉन डिजनरेट म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. हे झाले एनर्जी ऑफ 2D बॉक्स अँड इट्स डिजनरेसी. आता आपण एनर्जी ऑफ 3D बॉक्स पाहणार आहे. एनर्जी ऑफ 3D बॉक्स. एनर्जी ऑफ 3D बॉक्सची एनर्जीचं इक्वेशन आहे E इज इक्वल टू nx² प्लस ny² प्लस nz² इंटू h² अपॉन 8ma². ठीक आहे. हे असं इक्वेशन आहे. आता याला 3D बॉक्स पण म्हणतात किंवा क्युबिक बॉक्स सुद्धा म्हटलं जातं. 3D बॉक्स और क्युबिक बॉक्स. ठीक आहे. आता या ठिकाणी क्युबिक बॉक्स जर कन्सिडर केला तुम्ही, फॉर एक्झाम्पल हा क्यूब आहे, याच्या ज्या तीनही लेंथ जर सिमिलर असतील तर हे इक्वेशन व्हॅलिड आहे. मी सुरुवातीला लिहिलेलं. ठीक आहे. ए अँड ए या तीनही लेंथ जर सिमिलर असतील तर. ठीक आहे. आणि nx, ny, nz च्या व्हॅल्यू आपण पुट करायच्या आहेत. ठीक आहे. आता सिमिलरली पुट करायच्या आहेत, जशा तुम्ही 2D बॉक्स साठी पुट केल्या तशा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फॉर ग्राउंड स्टेट साठी एनर्जी nx आणि ny, nz च्या व्हॅल्यू मी या ठिकाणी लिहितो. nx ची व्हॅल्यू 1, ny ची व्हॅल्यू 1, nz ची व्हॅल्यू सुद्धा 1 जर कन्सिडर केली आपण, तर एनर्जी 1² प्लस 1² प्लस 1² इट इज 3. 3h² आपण 8ma² येईल. ठीक आहे. ही असेल ग्राउंड स्टेट एनर्जी. ठीक आहे. देन नेक्स्ट असेल nx ची व्हॅल्यू 1, ny ची पण 1 आणि nz ची 2 जर कन्सिडर केली आपण तर. ठीक आहे. तर याचे एनर्जी इक्वेशन 2² 4 प्लस 1 प्लस 1 5 प्लस 1 6. 6h² आपण 8ma². ही झाली फर्स्ट एक्सायटेड स्टेट. नेक्स्ट असेल nx ची व्हॅल्यू 1, ny ची व्हॅल्यू 2 अँड nz ची व्हॅल्यू अगेन 2. देन इक्वेशन येईल 2² प्लस 2², 4 प्लस 4 8 प्लस 1 9. 9h² आपण 8ma². ही असेल सेकंड एक्सायटेड स्टेट. देन फॉर नेक्स्ट स्टेटसाठी, त्या पुढच्या स्टेटसाठी काय येईल, आपण nx ची व्हॅल्यू घेऊ शकतो 2, ny ची व्हॅल्यू 2 अँड nz ची व्हॅल्यू 2.
ठीक आहे. या तीनही व्हॅल्यू घेऊन पाहिलं तर किती येईल, 2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर येईल 12h² अपॉन 8mh². परंतु त्याच जागी जर तुम्ही असे nx ची व्हॅल्यू 1 घेतली, ny ची व्हॅल्यू 1 घेतली, nz ची व्हॅल्यू 3 घेतली तर येईल 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर यासाठी 9, 10, 11 येईल. ही व्हॅल्यू या व्हॅल्यू घेतल्यानंतर 12 येत आहे. या फर्स्ट 2, 2, 2 घेतल्यानंतर 12 येत आहे आणि 1, 1, 3 घेतल्यानंतर 11 येत आहे. परंतु आपल्याला लोवेस्ट एनर्जीचं घ्यायचं आहे म्हणून आपण 1, 1, 3 अगोदर घेणार आहे ॲज कम्पेअर टू 2, 2, 2. मग या ठिकाणी येईल नेक्स्ट स्टेटसाठी 11h² अपॉन 8mh² आणि त्यानंतरच्या स्टेटसाठी येईल 12h² अपॉन 8mh² ही एनर्जी आली. ठीक आहे. आता आपण यासाठी डिजनरसी पाहणार आहोत. ठीक आहे. डिजनरसी आपण नेक्स्ट पेजवर पाहूया. ठीक आहे. आपण डिजनरसी पाहूया. सुरुवातीला 3h², देन 6h², देन 9h². ठीक आहे. या ठिकाणी या प्रॉब्लेमकडे कोणी पाहू नका, आपण डिजनरसी पाहणार आहे. ठीक आहे. डिजनरसी फॉर 3h² अपॉन 8mh² फॉर 3D बॉक्स साठी 3D बॉक्स और क्यूबिक बॉक्स साठी. आता या ठिकाणी 3D बॉक्स म्हटल्यावर यांची व्हॅल्यू 3 कन्सिडर करावे लागतील आपल्याला, nx, ny अँड nz. ठीक आहे. आता 3 येण्यासाठी आपल्याला या तिन्हांची स्क्वेअरची समेशन 3 आली पाहिजे म्हणून nx = 1, ny = 1, nz = 1 कन्सिडर केलं. ठीक आहे. आता या तीनही व्हॅल्यू आपण एकच प्रकारे लिहू शकतो म्हणून हे सिंगली डिजनरेट आहे. ही स्टेट सिंगली डिजनरेट और नॉन डिजनरेट म्हणतात, नॉन डिजनरेट. ठीक आहे. नेक्स्ट पाहणार आहे आपण 6h² अपॉन 8mh² साठी nx, ny, nz ची व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे. nx ची व्हॅल्यू सुरुवातीला आपण 1 पुट करूया, ny ची व्हॅल्यू अगेन 1 पुट करूया, nz ची व्हॅल्यू 2 पुट करूया म्हणजे 6 येईल. 2 चा वर्ग 4, 5 आणि 6 आले. ठीक आहे. आता हे तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता. ठीक आहे. एकदा nz ची 2 लिहिली, एकदा ny ची 2 लिहू शकतो, एकदा nx ची 2 लिहू शकतो, बाकी तर 1, 1, 1 ॲज इट इज राहतील. ठीक आहे. म्हणजे ही स्टेट ही ट्रिपली डिजनरेट आहे. ठीक आहे. ही स्टेट ट्रिपली डिजनरेट आहे. नेक्स्ट पाहणार आहे आपण 9h² आपण 8mh² साठी. ठीक आहे. फॉर 9h² आपण 8mh² साठी येईल 9h² आपण 8mh² साठी असेल nx ची व्हॅल्यू कन्सिडर करा, एक ny ची एक कन्सिडर करा आणि nz ची एक कन्सिडर करा आणि त्यांच्या स्क्वेअरची समेशन 9 आली पाहिजे. ठीक आहे. तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2, या ठिकाणी 1, 2, 2, 1 कन्सिडर करू, 2 चा वर्ग 4 आणि 4, 8 आणि 9. ठीक आहे. आता एकदा 1 या ठिकाणी कन्सिडर करू शकतो आणि एकदा 1 या ठिकाणी, हे 2, 2 ॲज इट इज राहतील म्हणजे ही स्टेट सुद्धा ट्रिपली डिजनरेट आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहणार आहे आपण 11h² आपण 8mh². ठीक आहे. यासाठी काय कन्सिडर करावं लागेल आपल्याला, nx, ny, nz. ठीक आहे. nx ची व्हॅल्यू 3, ny ची व्हॅल्यू आपण काय 3 कन्सिडर करू शकतो, ny ची 1, nz ची 1 म्हणजे या ठिकाणी 3 तुम्ही ऍडजस्ट करू शकता या ठिकाणी या प्रकारे, म्हणजे ही स्टेट सुद्धा ट्रिपली डिजनरेट आहे. त्यानंतर आता नेक्स्ट पाहणार आहे आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे नेक्स्ट डिजनरेसी फॉर 14h² अपॉन 8mh² साठी. 14h² अपॉन 8mh² फॉर 3D बॉक्स और क्यूबिक बॉक्स. त्यासाठी nx, ny अँड nz ची व्हॅल्यू चूज करायची आहेत आपल्याला. ठीक आहे. आपण nx ची व्हॅल्यू 1 पुट करूया, ny ची व्हॅल्यू 2 पुट करूया, nz ची व्हॅल्यू 3 पुट करूया. 9 + 4 13 + 1 14 येईल. ठीक आहे. 14 येईल म्हणजे ते. ठीक आहे. आता आपण काय करूया, हे 1, 2, 3 कशा प्रकारे ऍडजस्ट करता येते पाहू आपण. nx, ny, nz मध्ये अल्टरनेट करू. nx ची व्हॅल्यू अगेन 1 कन्सिडर करूया, ny ची 3, nz ची 2. नेक्स्ट nx ची व्हॅल्यू 2 कन्सिडर करूया 2 वेळा आणि हे 1 आणि 3 ऍडजस्ट करायचे. 1, 3, 3, 1. नेक्स्ट
3 कन्सिडर करूया, 2 टाइम्स, देन 1 2 2 1. ठीक आहे. ऑल आर डिफरंट, देअरफॉर दिस स्टेट इज, आपण हे 6 प्रकारे लिहू शकतो. म्हणून ही स्टेट ही डिजनरेसी ऑफ दिस स्टेट इज 6 टाइम्स डिजनरेट आहे स्टेट, 6 टाइम्स डिजनरेट आहे. ठीक आहे. आता सर्वांनी जे मी प्रॉब्लेम दिलेले आहेत ना तुम्हाला, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे. नंतर मी याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल प्रॉब्लेमचा, परंतु आता तुम्हाला कळालं असेल की कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट राहिलेला आहे, ती मी एक सांगतो तुम्हाला. नेक्स्ट आहे आपल्याला नंबर ऑफ नोड्स फाइंड आउट करायचे आहेत. कोणत्या स्टेटसाठी किती नोड्स आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, नंबर ऑफ नोड्स इज इक्वल टू n-1 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, n इज इक्वल टू 1 साठी किती नोड्स असतील, 0. n इज इक्वल टू 2 स्टेट्ससाठी असतील 1 नोड. n इज इक्वल टू 3 स्टेट्ससाठी असतील 2 नोड्स. ठीक आहे. अशा प्रकारे नंबर ऑफ नोड्स फाइंड आउट करायला विचारलं जातं. ठीक आहे. आता कधी कधी असं थेरी क्वेश्चन विचारला जाईल किंवा प्रॅक्टिकली पण विचारलं जाईल. डायग्राम देतील तुम्हाला आणि नंबर ऑफ नोड्स फाइंड आउट करायला विचारलं जाईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, डायग्राम अशी देतील. ठीक आहे. या ठिकाणी साय फंक्शन आहे. ओके. आता हे व्ह्यू फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला n इज इक्वल टू 1 साठी. आता या ठिकाणी 0 नोड्स आहेत हे तुम्हाला थेरोटिकली माहित आहे. ठीक आहे. n इज इक्वल टू 2 साठी अशा प्रकारे आहे. या ठिकाणी 1 नोड प्रेझेंट आहे हे तुम्हाला थेरोटिकली माहित आहे, परंतु 1 नोड कसा आयडेंटिफाय करायचा डायग्राम मध्ये ते पाहूया आपण. ज्या ठिकाणी हे जे वेव्ह फंक्शन आहे हे ज्यावेळेस या ऍक्सिसला टच करेल, कट करेल, या ठिकाणी कट केलेला आहे, म्हणजे एकदा कट केला असेल तर नोड 1 असेल. आता या ठिकाणी 2 टाइम्स कट केलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी एकदा आणि या ठिकाणी एकदा 2 टाइम्स कट केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी यांची व्हॅल्यू 3 असेल. असं तुम्हाला रिव्हर्स पण विचारलं जातं, एवढे नोड्स आहेत त्या एनर्जी लेवलचा नंबर सांगा, तुम्हाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर विचारला जाईल. तर रिव्हर्स पण विचारलं जाईल. आता नोड म्हणजे काय, ज्या ठिकाणी वेव्ह फंक्शन साइन चेंज करतं. आता कट करणं हेच फक्त एक ट्रिकी क्वेश्चन झाला, परंतु ऍक्च्युअली काय आहे नोड म्हणजे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन असण्याची प्रोबॅबिलिटी ही एकदम 0 आहे, ती पोझिशन म्हणजे नोड आहे. आता म्हणजे ज्या ठिकाणी वेव्ह फंक्शन साइन चेंज करताना या ठिकाणी प्लस साइन आहे, या ठिकाणी मायनस साइन आहे, ऍक्सिसच्या वर प्लस, ऍक्सिसच्या खाली मायनस. ठीक. ज्या ठिकाणी वेव्ह फंक्शन साइन चेंज करतं तिथे नोड प्रेझेंट असतो. ठीक आहे. तुम्हाला हे असं विचारलं जाईल, नोडवरनं एनर्जी लेवल विचारला जाईल किंवा नोडवरनं एनर्जी सुद्धा विचारली जाईल. एनर्जी आता 2 नोड्स आहेत म्हणजे एनर्जी लेवल आहे, 3rd एनर्जी लेवल, आणि त्याची एनर्जी विचारली जाईल. फॉर पार्टिकल इन 1D बॉक्स साठी असेल n इज इक्वल टू 3 म्हणजे 9h² अपॉन 8mh². ठीक आहे. कळालं सर्वांना. ठीक आहे. हे झालं ज्यावेळेस वेव्ह फंक्शन प्लॉट केलं असेल त्यावेळेस. परंतु ज्यावेळेस प्रोबॅबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन किंवा साय स्क्वेअर प्लॉट केला असेल तर त्यावेळेस कसं आयडेंटिफाय करायचं ते पाहूया आता आपण. ज्यावेळेस साय स्क्वेअर प्लॉट केला असेल, साय स्क्वेअर या ठिकाणी साय स्क्वेअर असेल त्यावेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं, त्यावेळेस फक्त ऍक्सिसला टच कुठे झालं तेच पाहायचं आहे फक्त आपल्याला. वेव्ह फंक्शन हे n इज इक्वल टू 1 साठी आहे, या ठिकाणी 0 नोड्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट n इज इक्वल टू 1 साठी आहे, या ठिकाणी पहा, या ठिकाणी एकदा टच झालेला आहे ऍक्सिसला, म्हणून या ठिकाणी 1 नोड प्रेझेंट आहे, 1 नोड अँड एनर्जी लेवल सेकंड आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी एकदा टच झालेला आहे आणि या ठिकाणी एकदा, म्हणजे या ठिकाणी 2 नोड प्रेझेंट आहेत आणि एनर्जी लेवल 3rd आहे. ठीक आहे. कळालं सर्वांना. ठीक आहे. आपण थांबूया, नेक्स्ट लेक्चरला मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही ट्राय करा, नाही सुटले तर मग सॉल्व्ह करूया आपण.